जे तुम्ही थंबनेलमध्ये वाचलं तेच एक्झॅक्टली मला म्हणायचंय. शिंदे गट डिस्क्वालिफिकेशनच्या एक पाऊल जवळ गेलाय का? आणि ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह पुढच्या काळात येऊ शकतं का? त्याच्या ते एक पाऊल जवळ गेलेत का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडावा, असं काहीतरी आज सुप्रीम कोर्टात घडलंय. मला आता असं वाटायला लागलंय की जर सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या केसची सुनावणी झाली नसती आणि कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट्स केली नसती, तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना शिंदे गटाच्या भूमिकेतली जी कॉन्ट्राडिक्शन्स आहेत ती कधी समजली असती का हो? डिस्क्वालिफिकेशनचं आर्ग्युमेंट आज संपलं आणि ते संपवताना सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल आणि सिनियर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी आज इतकी महत्वाची टाइमलाईन पॉइंट आउट केली आहे की तुम्ही सुद्धा शॉक व्हाल. 2018च्या पक्षघटनेचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आजच्या आर्ग्युमेंटमध्ये होता आणि त्या ट्विस्ट पासूनच आपण सुरुवात करूयात. जस्टिस बागची यांनी आज काय म्हटलंय माहितीये की आम्ही शिंदेंना डिस्क्वालिफाय ठरवू शकतो का? या प्रश्नापर्यंत जस्टिस बागची कसे काय पोहोचले हीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे आजच्या अख्ख्या आर्ग्युमेंट मधली. म्हणजे शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे डिस्क्वालिफिकेशनचा. असं बघण्याला वाटेल की ऍक्च्युली हे दोन वेगळे मुद्दे आहेत, पण कसे ते इव्हेंच्युअली सेम आहेत. अनेक गोष्टींचा अर्थ, अनेक डॉट्स जोडून एक पिक्चर डोळ्यासमोर तयार व्हावं असं काहीतरी हे आर्ग्युमेंट संपताना आज घडलेलं आहे. आणि त्याची सुरुवात होते 2018च्या शिवसेनेच्या पक्षघटनेपासून. सिब्बल यांनी आज कोर्टात सांगितलं की 2023 मध्ये जेव्हा डिस्क्वालिफिकेशनची केस नार्वेकरांसमोर होती तेव्हा शिंदे गटातल्या आमदारांनी स्वतः स्पीकर समोर 2018ची पक्षघटना दाखल केली होती. म्हणजे ही पक्षघटना कुणी बाहेरून आणून त्यांच्या हातात दिली नव्हती, त्यांनीच ती स्पीकर समोर ठेवली होती आणि त्यावरच त्यांनी आपला युक्तिवाद उभा केला. पण अचानक नंतर काय झालं, शिंदे गटानं ॲडिशनल ॲफिडेव्हिट सादर केला आणि त्यात त्यांनी म्हटलं की 2018ची पक्षघटना दाखल करणं ही आमच्या लॉयर्सची मिस्टेक होती, लॉयर्सची चूक होती. मी तुम्हाला ही गोष्ट घडल्याची 9 डिसेंबर 2023ची बातमी दाखवते. या बातमीमध्ये काय लिहिलंय नीट बघा. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या क्वेश्चनिंगच्या आधी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे एक परमिशन मागितली. कसली? तर त्यांना आपल्या आधीच्या सबमिशन्समध्ये दुरुस्ती करायची होती. आणि ही दुरुस्ती नेमकी कशाबद्दल होती? पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल होती. त्यांनी सांगितलं की आमच्या वकिलांकडून चुकून 1999 मध्ये अमेंडेड झालेली पक्षघटना दाखल करण्याऐवजी 2018ची पक्षघटना दाखल झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही चूक आपल्याला 7 डिसेंबरला म्हणजे जस्ट 2 दिवस आधी लक्षात आली. काय जोक आहे हा मोठा. आणि हाच तो पॉइंट आहे जिथे कपिल सिब्बल यांनी असं क्वेश्चन केला की एक वकील चुकू शकतो, 2 वकील चुकू शकतात, पण इथे किती वेगवेगळी उत्तरं दाखल झाली होती माहितीये? 39. आणि विशेष म्हणजे त्या 39 स्वतंत्र रिप्लाईजमध्ये 2018ची पक्षघटना दाखल करण्यात आली होती आणि या सगळ्याला मिस्टेक म्हणलं होतं. सो कपिल सिब्बल यांनी डायरेक्ट विचारलं, सो 39 ॲडव्होकेट्स मेड अ मिस्टेक? म्हणजे 39 वेगवेगळे रिप्लाईज, 39 वेगवेगळे लॉयर्स, या सगळ्यांकडनं एवढी चूक झाली? आणि इथेच कपिल सिब्बल यांनी असा सवाल केला की चूक करणं हीच एक खूप मोठी कॉन्स्पिरसी होती. एखाद्या पक्षानं सुरुवातीला एखाद्या डॉक्युमेंटवर स्वतःच विश्वास ठेवला, ते डॉक्युमेंट स्वतःच कोर्टासमोर आणलं आणि नंतर भूमिका बदलल्यानंतर त्या डॉक्युमेंटला वकिलांची चूक असं म्हणून बाजूला केलं. लक्षात येतंय का की ही ज्युडिशरी बरोबर किंवा मतदारांबरोबर केलेली किती मोठी चेष्टा आहे? कारण सिब्बल यांचा प्रश्न स्ट्रेट आहे. जर ती खरंच चूक होती तर ते 39 वेगवेगळे जे रिप्लायज होते त्याच्यापर्यंत ती चूक कशी काय पोहोचली? आणि जर ती चूक नव्हती तर मग नंतर तिला लॉयर्स मिस्टेक का म्हटलं गेलं? आणि याच ठिकाणी सिब्बल यांनी नार्वेकरांच्या निर्णयाचा जो पायाभूत रिझनिंग आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं की एखादा कॉन्स्टिट्यूशनल बेंचनं एखादी गोष्ट ठरवून दिली असेल तर स्पीकरनं त्याच्या एकदम उलटा निष्कर्ष कसा काय काढला? सिब्बल स्ट्रेट म्हणलेत की मी युक्तिवाद अशा फॅक्ट्स बद्दल करणारच नाही की ज्याबद्दल दोन्ही बाजूने आरोप होत आहेत. मी अनडिस्प्युटेड फॅक्ट्सवर बोलणार आहे. म्हणजे क्रिस्टल क्लिअर ज्या घटना दिसतायत डोळ्यासमोर घडलेल्या, ज्याच्यावर काहीही दोन्ही बाजूने आरोप नाहीयेत, तशा घटनांवर आता मी युक्तिवाद करणार आहे. आणि त्या घटना पाहिल्या तर एक एक गाठ अशी सुटत जावी तशा गोष्टी क्लिअर होतील. कोणत्या घटना आहेत? तर त्यातली पहिली घटना म्हणजे 2022 मध्ये शिंदे गटाचं, म्हणजे त्याला कपिल सिब्बल हे कायद्याच्या भाषेत लेजिस्लेचर पार्टी म्हणतात, त्यांचं फुटल्यानंतर केलेलं रिझोल्युशन हे गव्हर्नरकडे म्हणजे कोश्यारींकडे कसं काय गेलं? हा प्रश्न ऐकायला तुम्हाला थोडासा टेक्निकल वाटेल, पण याच्या मागे 2022 मधल्या सत्तानाट्याचा एक मोठा भाग दडलेला आहे. कारण याच रिझोल्युशनच्या आधारे गव्हर्नरकडे परिस्थिती मांडली गेली. त्यानंतर कोश्यारींनी फ्लोअर टेस्ट घेतली, पण ही फ्लोअर टेस्ट सुभाष देसाई प्रकरणात
कॉन्स्टिट्यूशन बेंचनं या 5 जजेसनं इल्लीगल ठरवली. म्हणजे सिब्बल यांचा आरोप सरळ आहे की स्पीकरनं आपल्या निर्णयात जे काही म्हटलंय ते कॉन्स्टिट्यूशन बेंचच्या निर्णयाशी कॉन्ट्राडिक्टरी आहे. आणि या पॉइंटला सिब्बल कोर्टाला फक्त कागदपत्रांकडे नाही तर घटनांच्या सिक्वेन्सकडे पाहायला सांगतात, कारण पुरेसं बोलकं चित्र आहे. आमदार आधी सुरतला गेले, तिथून गुवाहाटीला गेले आणि काही दिवसात 30 जूनला बीजेपी सोबत सरकार स्थापन केलं 2022ला. आणि आता सिब्बल यांचा सवाल आहे की या सगळ्या घटनांचा अर्थ समजण्यासाठी आणखीन किती पुरावे हवेत. ते म्हणले की नो एव्हिडन्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस्ड, रियालिटी ऑफ द सिच्युएशन हॅज टू बी सीन. म्हणजे कोर्टानं फक्त कागदावर काय लिहिलंय एवढंच पाहू नये, घटनांची क्रोनॉलॉजी पाहावी. ज्या आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेतली त्यांनी नंतर राहुल नार्वेकर यांच्या स्पीकर निवडीत मतदान केलं. सिब्बल यांच्या मते हे डिफेक्शन म्हणजे पक्षांतर केल्याचं एक टेक्स्टबुक एक्झाम्पल आहे. आणि इथे ते राणा केसचा संदर्भ देतात. त्या निर्णयामध्ये काय झालं होतं की फक्त गव्हर्नरला भेटण्यासाठी विरोधी पक्षासोबत जाण्याला सुद्धा 10th शेड्यूलच्या चौकटीत बसवलं गेलं होतं. आणि आता हे सगळं एकत्र करा. पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाला नकार दिला गेला, पक्षाच्या बैठकीला जाण्यास नकार दिला गेला, दुसऱ्या गटाबरोबर जाणं झालं, गव्हर्नर समोरच्या हालचाली बघा, सुरत, गुवाहाटी आणि त्यानंतर बीजेपी सोबतचं सरकार स्थापन. हा फक्त राजकीय प्रवास होता का? म्हणजे कोर्टातला हा एक मुद्दा झाला, पण सर्वसामान्य म्हणून वाचताना तुम्हाला फक्त राजकीय प्रवास वाटतो का? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कपिल सिब्बल विचारतात की हा फक्त राजकीय प्रवास होता की 10th शेड्यूलच्या दृष्टीनं त्याचे कायदेशीर परिणाम होतात. आणि या ठिकाणी सिब्बल आणखीन एक महत्त्वाचा संवाद कोर्टासमोर ठेवतात. जेव्हा सुनील प्रभू यांनी या आमदारांना पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहायला सांगितलं तेव्हा त्यांचं काय उत्तर होतं? यू हॅव नो ऑथॉरिटी, म्हणजे तुम्हाला काही अधिकार नाहीये. आता विचार करा, एकीकडे हे आमदार म्हणतात की तुम्ही आमचे अधिकृत नेते नाही आहात, दुसरीकडे ते पक्षाच्या बैठकीला जायला नकार देत आहेत आणि त्या काळात ते वेगळ्या गटाबरोबर सत्ता स्थापनेच्या दिशेनं पुढेही जात आहेत. सो सिब्बल यांचा एक फंडामेंटल क्वेश्चन आहे की ही फक्त लिडरशिप डिस्प्यूटची गोष्ट आहे का? की प्रत्यक्ष घटनांचा हा सगळा सिक्वेन्स पाहिला तर व्हॉलेंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप म्हणजे स्वतःहून पक्षाचं सदस्यत्व सोडलं हेच दिसतंय ना यातनं. आणि म्हणूनच सिब्बल वारंवार एकाच गोष्टीवर भर देत आहेत की कागदावरची कथा नको, घटनांची वास्तविकता बघा. कारण कधी कधी काय होतं की एक डॉक्युमेंट काहीतरी सांगतं पण घटनांची पूर्ण साखळी चेन पाहिली तर एक वेगळीच गोष्ट समोर येत असते. आणि सिब्बल यांचा दावा आहे की स्पीकरच्या निर्णयात हीच रियालिटी ऑफ द सिच्युएशन दुर्लक्षित झाली. पण आता पुढचा प्रश्न आणखीन गंभीर आहे. जर या सगळ्या घटनांकडे एकत्रितपणे पाहिलं तर हे आमदार खरंच पक्षातच होते की त्यांच्या कृतीतून त्यांनी आधीच पक्षाचं मेंबरशिप सोडल्याचं दिसत होतं? आणि यानंतर सिब्बल यांनी 2 जजमेंटचा रेफरन्स दिला आणि म्हणलं की 10th शेड्यूलचा अर्थ असा कृपया लावू नका की त्यातून पक्षांतराला प्रोत्साहन मिळेल. त्यांनी ठामपणे सांगितलं की आय प्रे टू युअर लॉर्डशिप्स टू होल्ड दॅट शिवसेना नेम बिलॉंग्स टू ठाकरे. आणि पुढची मागणी त्याहून त्यांनी स्पष्ट केली की शिंदे फॅक्शन कॅनॉट हॅव द सिम्बॉल, त्यांच्याकडे हे पक्षचिन्ह जाऊच शकत नाही. पण इथे सिब्बल एक अतिशय महत्त्वाचा शब्द वापरतात, इक्विटी. ते म्हणतात की द फॅक्ट दॅट दे हॅव एन्जॉयड दॅट सिम्बॉल इज नॉट अ केस ऑफ इक्विटी. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट काही काळ वापरली म्हणून फक्त वापर केला म्हणून त्याच्याकडे त्या गोष्टीचा इक्विटेबल क्लेम निर्माण होत नाही. आणि मग सिब्बल डायरेक्ट म्हणतात की हा कायदेशीर हक्क नाहीये, हा बेकायदेशीर वापर आहे. आणि आता येतं त्यांचं सगळ्यात एक धारदार वाक्य की ही कांट क्रिएट इक्विटी बाय डुईंग समथिंग इल्लीगल. बेकायदेशीर कृत्य करून शिंदे स्वतःच्या बाजूनं इक्विटी निर्माण करू शकत नाहीत. आणि म्हणून कपिल सिब्बल यांची मागणी आहे की शिवसेना हे नाव ठाकरेंकडे जावं, जे चिन्ह आहे धनुष्यबाण हे शिंदे गटाला देऊ नये. आणि जर ते शिंदे गटालाही देता येत नसेल तर ते ठाकरे गटालाही देऊ नका. मग काय, तर इट हॅज टू बी फ्रोझन, म्हणजे चिन्ह गोठवा. कारण सिब्बल यांचा मुद्दा असा आहे की बेकायदेशीररित्या वापरलेलं चिन्ह हे वापरून नंतर त्यावर कायदेशीर हक्क निर्माण करता येणार नाही. आणि इथेच सिब्बल यांचा युक्तिवाद संपतो. पण इथे केस संपत नाही, कारण यानंतर मैदानात उतरले सिनियर ॲडव्होकेट देवदत्त कामत आणि ते डायरेक्ट डिस्क्वालिफिकेशनच्या प्रश्नावर येतात. ते काय म्हणले की या कोर्टानं आधीच हे क्लिअर केले की डिस्क्वालिफिकेशनवरचा अंतिम निर्णय हा एक्स पोस्ट फॅक्टो रेकॉग्निशन असतो. म्हणजे स्पीकरचा निर्णय नंतरचा असला तरी तो संबंधित आमदारांच्या आधीच्या कृतींवर परिणाम करू शकतो. कामत म्हणले की जर सुप्रीम कोर्टानं आमच्या बाजूने निर्णय दिला तर त्या निर्णयाचा परिणाम मागे जाऊ शकतो. म्हणजे कुठे, ईसीआयच्या निर्णयावर, कारण ईसीआयचा निर्णय आधी आलाय. आमदारच डिस्क्वालिफाय जर झाले तर मग चिन्ह दिलं कसं? मग त्यांना चिन्ह देताच कामा नये. इथपर्यंत तो निर्णय मागे जातो, राईट. आणि इथे जस्टिस जयमाला बागची यांनी तो प्रश्न विचारला जो अत्यंत महत्त्वाचा होता
कॅन वी डिक्लेअर हिम डिस्क्वालिफाईड टुडे, म्हणजे आम्ही आजच शिंदे यांना अपात्र घोषित करू शकतो का. आणखीन स्पष्टपणे ते म्हणले की कॅन वी अज्युम द रोल ऑफ स्पीकर अँड होल्ड हिम डिस्क्वालिफाईड, म्हणजे सुप्रीम कोर्टानं स्पीकरचा निर्णय चुकीचा ठरवला तर पुढचा प्रश्न आहे कोर्ट स्वतः डिस्क्वालिफिकेशन बद्दल अंतिम निर्णय देऊ शकतं का, की प्रकरण पुन्हा स्पीकरकडे पाठवायला लागेल. कामत यांचं उत्तर याच्यावर होतं की जर स्पीकरचा निर्णय हा परवस असेल, म्हणजे कायद्याच्या मूलभूत चौकटीच्या विरुद्ध, ज्याला काही लॉजिक नाही, कायदेशीरदृष्ट्या हा अस्थिर असेल, तर सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये तो निर्णय दुरुस्त करू शकतं आणि त्यातून आवश्यक रिलीफ सुद्धा देऊ शकतं. म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे ही पॉवर आहे असं कामत यांनी सांगितलं. पण जस्टिस बागची यांनी पुन्हा ते असं म्हणले की स्पीकरचा अप्रोच कायद्याच्या विरोधात असेल तर आम्हाला तो निर्णय रद्द करण्याबाबत शंका नाहीये. रिट ऑफ सर्टिओरारी हा त्यांनी शब्द वापरला, ते द्यायला पण आम्हाला संकोच नाही. म्हणजे हे जे आहे रिट ऑफ सर्टिओरारी हा एक लीगल शब्द आहे. बेसिकली कनिष्ठ न्यायालयाचा किंवा ट्रिब्युनलचा निर्णय रद्द करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. सो बेसिकली त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे जस्टिस बागची यांचं म्हणणं आहे की स्पीकरचा निर्णय रद्द करणं एक गोष्ट आहे, पण त्याच्या जागी सुप्रीम कोर्ट स्वतःच या आमदारांना डिस्क्वालिफाय ठरवू शकतं का, असा निर्णय देणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि जस्टिस बागची यांनी याच्यासाठी एक उदाहरण दिलं की समजा एखाद्या डिसिप्लिनरी प्रोसिडिंगमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली, कोर्टाला ती शिक्षा चुकीची वाटली, तर कोर्ट ती शिक्षा रद्द करू शकतं, पण कोर्ट स्वतः त्या व्यक्तीला नव्यानं शिक्षा देऊ शकतं का, की प्रकरण परत मागे त्या ऑथॉरिटीकडे परत पाठवून कायद्यानुसार पुन्हा निर्णय घ्या असं सांगावं लागतं. म्हणजे बेसिकली इथे ही पण एक शक्यता तयार होते की व्हॉट इफ उद्या कोर्टाने असा निर्णय घेतला की पुन्हा हे डिस्क्वालिफिकेशनचं प्रकरण मागे नार्वेकरांकडे आता द्यायचं. पण याच्यात दुसरा मुद्दा असा आहे की कोर्ट असा निर्णय घेऊ शकतं की ते डिस्क्वालिफाईड आहेत आमदार, म्हणजे तेव्हा होते ते आमदार. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जस्टिस बागची यांनी म्हणली की एक गोष्ट मात्र नक्की आहे किंवा त्याच्यात काहीच वाद नाहीये की शिंदे गटाकडे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी होती, म्हणजे आमदारांचं बहुमत होतं. पण खरा लीगल क्वेश्चन हा नाहीये की बहुमत कोणाकडे होतं. खरा प्रश्न असा आहे, जेव्हा शिंदे गटाकडे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आली तेव्हा ते त्या पॉलिटिकल पार्टीचाच भाग होते का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण इथेच संपूर्ण केस पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊन थांबते, ज्या मुद्द्यावरनं कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंटला सुरुवात केली, ते म्हणजे बहुमत होते. हे मान्य आहे, पण बहुमत मिळालं म्हणून पक्षही तुमचाच झाला का. तुम्ही आधी पक्षाचे सदस्य म्हणून निवडून आलात आणि नंतर लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी मिळवल्यानंतरही तुम्ही त्याच पॉलिटिकल पार्टीचे सदस्य राहिलात का, हा खरा प्रश्न आहे. आणि जर याचं उत्तर नाही असेल तर मग पुढचा एक अपरिहार्य प्रश्न आहे की त्या क्षणी 10th शेड्यूल लागू झाला होता का, आणि जर लागू झाला असेल तर नंतरचं संख्याबळ त्या पक्षांतराला व्हॅलिड ठरवू शकतं का. आणि या प्रश्नावर आता शिवसेना नाव, धनुष्यबाण आणि आमदारांच्या अपात्रता हे तीनही मुद्दे एकमेकांना जोडले गेलेत. आणि यानंतर कामत यांनी असा युक्तिवाद केला की जर पक्षाचं नेतृत्व किंवा स्ट्रक्चर बदलायचं असेल तर आधी काय करायला पाहिजे की कायदेशीर पद्धतीने बदल करायला पाहिजे ना. बदल करण्याच्या आधी पक्षाच्या विरोधात जाऊन तुम्ही कृती करणार. स्पीकरनं शिंदे गटाला त्यावेळेस आपोआप ठरवूनही टाकलं होतं की पॉलिटिकल पार्टी मानून टाकलं होतं, आणि त्यामुळे मूळ पक्षाचं लिडरशिप स्ट्रक्चर काय आहे, ते व्हॅलिड आहे का नाही याची चर्चाच झाली नाही. आणि इथेच डिस्क्वालिफिकेशनच्या केसचा आर्ग्युमेंट आज संपलं. सो लक्षात घ्या, आज कोर्टात विचारला गेलेला जस्टिस बागची यांचा एक प्रश्न, कॅन वी डिक्लेअर हिम डिस्क्वालिफाईड टुडे, हा प्रश्न एक प्रश्न नाहीये फक्त. हा प्रश्न जर उद्याच्या निकालात उत्तर म्हणून समोर आला तर महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 मध्ये जे घडलं होतं त्याचा हिशोब 2026 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशातून नव्यानं लिहिला जाऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओची यूट्यूबची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आणि तुमच्या प्रतिक्रिया मी वाचत असते कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही हे व्हिडिओ मनापासून बघता, अनेकांनी काही सजेशन्स दिली ती पण मी पाळण्याचा प्रयत्न करते. सो मनापासून धन्यवाद. थँक्यू.